हद्दवाढ झाली. पण नेते म्हणतात निधी येणार नाहीत. नाही का मी म्हणतो निधी आत्ता तरी कुठे येतोय? आता आलेला निधी गेला कुठं? नाही पण आम्ही पोस्टर तर खूप बघतो हो निधीचे. हा मी तेच म्हणते. हद्दवाढीच्या आधी आला ना निधी 1400 कोटी अंबाबाईच्या ह्याच्यासाठी येतात, कुठं आहेत आता? आणि काल 400 कोटी सांगितले आणि बास्केट ब्रिजसाठी 1000 कोटी सांगितले. अहो कोटी बघूनच आम्हाला डोळे पांढरे व्हायला लागले. पण रस्त्यावरनं चाललं की शून्य विकास आहे आणि ह्याला नागरिक जबाबदार आहेत. आपण कचरा स्वतःच्या घरातला काढतो आणि सकाळी जेव्हा कचरेवाला येतो त्याच्याकडे देत नाही, तो गेल्यानंतर आपण जाऊन रस्त्यावर ओततो. त्याच्यावर प्रक्रिया पण होत नाही. म्हणजे कचरा संकलित केला जातो त्याच्यावर प्रक्रिया होते. आम्ही ठेवत नाही ना. म्हणजे ओला वेगळा ठेवावा, वाळला वेगळा ठेवावा, प्लास्टिक पिशव्या एकत्र कराव्यात. प्लॅस्टिकवरती प्रचंड प्रक्रिया आहेत. मी नेहमी सांगते की आमिर खानचा कचऱ्यावरचा सत्यमेव जयतेतला एक तो हे बघितला व्हिडिओ तरी लक्षात येईल की कचऱ्यावर किती प्रकल्प करता येतात ते. पण ही तितकीच खरी गोष्ट आहे की कुणाला काहीही करायचं नाही. आणि यामुळं या शहराचं हद्दवाढीमुळं नव्हे, इथल्या नागरिकांच्या उदासीनतेमुळं नुकसान झालेलं आहे. काही म्हणत मला की आम्ही इथला टोल हाणून पाडला, मिरवून सांगतात आणि देशभर टोल देत जातात. आणि या शहरातला कदाचित त्या किमान IRB वरती जबाबदारी पडली असती की ह्या रस्त्यात खड्डा पडला, आपण जाऊन ठोकायला तरी तिथे गेलो असतो. आज महानगरपालिकेत डांबर घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. डांबर प्रोजेक्ट ते चालू करू शकत नाहीत.